नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्र, कालपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली असून 30 नोव्हेंबरपर्यंत याची शेवट मुदत आहे। बरेच विद्यार्थी आता गोंधळात पडले आहे की नेमकं फॉर्म कुठं टाकायचा, कारण की बऱ्यापैकी जिल्हा पोलीसला चांगल्या जागा आहेत, कॅटेगरीनुसार सुद्धा चांगल्या जागा आहेत। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं की नेमकं आता फॉर्म कुठं टाकायचा। तर विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून योग्य जिल्हा कोणता असेल, कुठं फॉर्म टाकावा या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहेत। तसंच विद्यार्थी मित्र, या रिक्त पदाचा पूर्ण तक्ता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहेत। तसंच मैदानी चाचणी कधी होणार, लेखी परीक्षा कधी होणार आणि तुमच्यासाठी अजून किती कालावधी आहेत, कशी तयारी करायची हे मी पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं सांगणार आहेत। फक्त एकच विनंती करतो की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, फक्त आणि फक्त शेवटपर्यंत बघा। तर विद्यार्थी मित्र, 1/1/2024 ते 31/12/2025 म्हणजे या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंतच्या सर्व कालावधीच्या जितक्या पण जागा रिक्त आहेत त्याची ही माहिती आहे। तर विद्यार्थी मित्र, आपण जागा बघूया। मुंबई शहराला 2459 जागा आहेत। सर्वाधिक जागा दरवर्षी मुंबई शहरालाच असत्या, मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी रिक्त होतात मुंबईला, त्याच्यामुळे त्याचा परिणाम होत असतो। त्यामुळे विद्यार्थी मित्र, मुंबई शहराला प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना आपल्या कॅटेगरीनुसार किती जागा आहे या बघणे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी मुंबईचं मेरिट थोडे वर गेलं, कारण की पेपर सोप्पा होता, त्यामुळे 125, 123, 121 असं मेरिट गेलं। परंतु दरवर्षी असं होईन हे सांगता येणार नाही। जर पेपर जर सोप्पा आणि मीडियम साईजचा जर आला तर मेरिटवर परिणाम होतो, थोडं कमी येणार, कारण की त्याच्या मागच्या वर्षी जे मेरिट गेलं ते ओपन होतं 121, त्यानंतर 118, 114, 112 असं SC STचं मेरिट गेलं। त्यामुळं पेपर दरवेळेस सोप्पा येईन का अवघड येईन हे सांगता येत नाही। त्यामुळं मुंबई शहरचा फॉर्म भरताना तुम्ही 100% विचार करा। मेरिट इथं दरवर्षीप्रमाणे इतर जिल्ह्यापेक्षा तरी कमीच असतं, त्यामुळे इथं फॉर्म भरताना तुम्ही विचार केलाच पाहिजे। त्यानंतर ठाणे शहर अत्यंत भारी जिल्हा आहेत, बऱ्यापैकी इथं फॉर्म येतात। याचं वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी प्रश्नपत्रिका ही अत्यंत सोपी असते, वन लाईनर प्रश्नपत्रिका असते आणि रिपीटेड प्रश्न ठाणे शहरला 100% जास्त घेतले जातात। त्यामुळे ठाणे शहरला फॉर्म भरताना एक विचार करा, खास करून महिला पुरुष किती जागा आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी, तर ह्याचा परिणाम 100% तुमच्यावर होईल। ज्याचा व्यवस्थित अभ्यास आहे, ज्याला कॉन्फिडन्स आहे की 85+ मी लेखी परीक्षेत घेऊ शकतो, अशा विद्यार्थ्यांनी ठाणे शहरचा 100% विचार केला पाहिजे। त्यानंतर नवी मुंबई 445 जागा, मीरा भाईंदर 840 जागा। मीरा भाईंदरचा फॉर्म भरताना ज्याचा अभ्यास जरा ॲडव्हान्स लेवलचा आहेत त्यांनी 100% इथं फॉर्मासाठी डोकं लावलं पाहिजे, कारण की मागच्या वर्षीचा पेपर जो होता तो अत्यंत टफ होता। बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना 72, 73 असे मार्क आले होते आणि जे एकदम जबरदस्त एक्सलंट विद्यार्थी होते, कुठंतरी विद्यार्थ्यांनी 75+, 80, 82 असे मार्क घेतले होते। त्यामुळे पेपर इथला टफ निघतो विद्यार्थी मित्र, थोडा गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जातात मीरा भाईंदरला। त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही 100% इथं विचार करावा, कॅटेगरीनुसार तुमची जागा किती आहे, तुमचा अभ्यास कसा आहे, त्यानुसार तुम्ही मीरा भाईंदरचा ऑप्शन पर्याय निवडू शकतात। त्यानंतर विद्यार्थी मित्र आहे पुणे शहर। पुणे शहरला 1733 जागा आहेत, वन लाईनर आणि थोडा मीडियम काही सोप्पा पेपर विचारला जातो, अवघड पेपर राहत नाही। 332 जागा पिंपरी चिंचवड। त्यानंतर सोलापूर शहर 80 जागा। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 150 जागा। पुणे शहर 595 जागा। मुंबई लोहमार्ग 743 जागा। अत्यंत महत्त्वाचा ऑप्शन आहे, इथं सुद्धा मेरिटवर लय मोठा परिणाम होत नाही, साधारणतः मेरिट एक मधोमध लागतं, 123, 122 असं ओपनचं लागलं होतं, बाकी 121 असं, तर यासुद्धा एक चांगला पर्याय आहे। त्यानंतर ठाणे शहर 167 जागा। रायगड 94 जागा। पालघर 158 जागा। सिंधुदुर्ग 78 जागा। रत्नागिरी 100 जागा। कोल्हापूर 88 जागा। त्यानंतर पुणे ग्रामीण 69 जागा। त्यानंतर विद्यार्थी मित्र सांगली 59 जागा। पुणे ग्रामीण 90 जागा। नाशिक ग्रामीण 210 जागा। अहिल्यानगर 73 जागा। जळगाव 171 जागा। ठाणे 133 जागा।
त्यानंतर विद्यार्थी मित्र तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं माझं सांगणं आहे म्हणजे आता या जागा तर आहेत, तुम्ही बघू शकता प्रत्येक जिल्ह्याच्या, ग्रामीणच्या, शहरच्या त्यांनी वेगवेगळे दिले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. सविस्तर PDF मी तुम्हाला हे सांगत आहे की विद्यार्थी मित्र, बरेच विद्यार्थी काय करतात की स्थानिक जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना नोकरी महत्त्वाची वाटते ना, त्या विद्यार्थ्यांनी 100% जिथं आपल्या कॅटेगरीच्या सर्वाधिक जागा आहे तिथं फॉर्म भरा. 100% विद्यार्थी मित्र तुम्हाला परिणाम बघायला मिळतो. कारण की मेरिटवर परिणाम होतो. जास्त जागा आणि डिवायडेड आहे, एका विद्यार्थ्याला एकच फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र 100% तुम्ही जिथं जास्त जागा आहे तिथं जर फॉर्म भरला, व्यवस्थित अभ्यास असला, एक 80+ तुमची लिखी आहेत, 40+ ग्राउंड आहेत, 100% तुम्ही सिलेक्शन होण्याचे 100% चान्स आहेत. त्यामुळे ज्याला नोकरी महत्त्वाची वाटते त्यांनी जिथं सर्वाधिक जागा आहे आपल्या कॅटेगरीच्या तिथंच फॉर्म भरा, हे तर माझं सांगणं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, ज्याला वाटतं की नोकरी म्हणजे लागली नाही लागली किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणे, ताकद लावणे असं तसं, तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार विद्यार्थी मित्र आपल्या जिल्ह्यात फॉर्म भरा. परंतु काय असतं, आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरताना आपल्या कॅटेगरीच्या जागा असणं याची काही शक्यता नसते. कमी जागा असतात काही काही जिल्ह्यामध्ये. परंतु तुम्ही जिल्हा भरताना काय करायचं विद्यार्थी मित्र, तुमच्या आजूबाजूचे जे 4 जिल्हे आहेत की जे तुम्हाला सर्वाधिक जवळ वाटन, एका दिवसामध्ये 1 डे रिटर्न होता येईल आणि सोयीस्कर आहेत, जास्त धावपळीचं तिथं ग्रामीण भाग जास्त आहेत, अशा हिशोबाने तुम्ही तिथं जिल्हा निवडू शकतात आणि तिथं फॉर्म भरू शकतात. हे एक पर्याय तुमच्याकडं महत्त्वाचा आहे. त्यामुळं फॉर्म भरताना हा या गोष्टीचा अत्यंत महत्त्वाचा विचार करा की तुमच्या आजूबाजूला कोणते जिल्हे आहेत त्यामध्ये जास्त धावपळ नाही आणि शहरी भाग कमी आहेत आणि कामात इतका लोड नसतो. या दृष्टिकोनातून तुम्ही फॉर्म भरू शकतात. प्लसमध्ये तुमच्या जागा बघा कॅटेगरीच्या, त्यानुसार तुम्ही महिला आहेत का पुरुष आहेत, कशा जागा आहेत, किती आहेत ते सुद्धा बघून घ्या. तसंच विद्यार्थी मित्र, आता आहेत हा नोव्हेंबर महिना, साधारणतः 15 दिवस परत पुन्हा मुदत वाढ होणार 15 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची. त्यानंतर विद्यार्थी मित्र, जानेवारीच्या दुसऱ्या हप्त्यामधून म्हणजे साधारणतः तरी 10 जानेवारीच्या पुढं 100% मैदान चाचणीच्या तारखा जाहीर होतील. कारण की मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी फॉर्म झाल्या, मुदत संपल्यानंतर 15 ते 20 दिवसच घेतले होते मैदानी चाचणीला. कारण की एकदा फॉर्म सुटले की लगेच प्रत्येक जिल्हा आपल्या वैयक्तिक सोयीनुसार नियोजन करणार लेखी परीक्षेचं, मैदानी चाचणीचं. त्यामुळे तुमच्याकडे लय वेळ नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्र, फॉर्म भरताना तुम्ही अशा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा की जेणेकरून तुम्हाला जे सोयीस्कर असन, तुमच्या कॅटेगरीच्या जागा असो, तुमची जर लेखी परीक्षा, ग्राउंड हे असन, शहरी भाग अमकं धमकं, तर या दृष्टिकोनातून तुम्ही फॉर्म भरण्याची तरतूद करावी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ होता. व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला बऱ्यापैकी सर्व माहिती सांगितलेली आहेत. काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी पुढचा व्हिडिओ 100% त्यावर तयार करीन.